अवेअरनेस फॉर पीस अँड जस्टिस APJ फाउंडेशन सोलापूरच्या वतीने नॅब डेफब्लाइंड प्रोजेक्ट इंदिरा भवन अश्विनी हॉस्पिटल समोर सोलापूर येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधून बहुविकलांग व डेफ ब्लाइंड विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले। बहीण भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेनिमित्त या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून व कला कौशल्यातून सुबक, आकर्षक आणि विविध कलाकुसरीच्या राख्या तयार केल्या आहेत। या राख्यांची होलसेल तसेच माफक दरात विक्री सुरू असून नागरिकांनी या राख्या खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। या उपक्रमात APJ फाउंडेशनने सहभागी होत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचा संदेश दिला। यावेळी समाजसेवक रहमते मुस्तफा, सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण आणि APJ फाउंडेशनचे अध्यक्ष इम्रान मंगलगिरी यांनी नागरिकांना या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले। डेफ ब्लाइंड व बहुविकलांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या खरेदी करून त्यांच्या स्वावलंबनाला आणि पुनर्वसनाला हातभार लावावा असेही त्यांनी सांगितले। यावेळी माननीय भीममान प्रकाश चिलगुलबा, नॅब डेफ ब्लाइंड प्रोजेक्टचे विशाल शिंदे, समन्वयक HOD भाग्यानी पावरे, सहशिक्षिका वर्षा चव्हाण, सहशिक्षिका संजय शिरसर, सहशिक्षक आकांक्षा दीक्षित, कला शिक्षक अजित चामजले, फील्ड वर्कर रोहित बोदे, फील्ड वर्कर त्रियम शोभा, फील्ड वर्कर पूनम निष्कर, कला शिक्षक आणि सुनीता कोलकर मदतनीस, अब्दुल्ला इम्रान मंगलगिरी, योहन रसूल अत्तार, अमन शेख आदी उपस्थित होते। या विशेष विद्यार्थ्यांनी प्रेमाने आणि मेहनतीने तयार केलेल्या राख्या खरेदी करा, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या स्वावलंबी भविष्यासाठी आपला सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी रसूल पठाण। आज माझे बंधू APJ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इम्रान भाई मंगलगिरी यांच्या आमंत्रणावरून नॅब डेफब्लाइंड प्रोजेक्ट सोलापूर इथं आम्ही विजिट देण्यासाठी आलो होतो। आज इथं आमचे बघत आहेत सर्व शिक्षक वगैरे, कमीत कमी 130 पर्यंत मुलं इथं प्रशिक्षण घेत आहेत। काही मुलं अपंग आहेत, काही मूकबधीर आहेत, काही कानाने बहिरे आहेत, काही ना डोळ्याने दिसत नाही आणि प्रत्येकाच्या जसे कोणी कानाचे शिक्षक आहेत, कोणी डोळ्याचे आहेत, कोणी मूकबधीर, म्हणजे प्रत्येक हे जे इथं आपल्याकडे शिक्षक उपस्थित आहेत। आज मला खूप आनंद झाला की आज मला इथं भाग मिळाला की भेट द्यायचं। आज बघितलो की इथले जे 18 वर्षाच्या आतले मुलं आहेत, लहान लहान, उद्या येणारा रक्षाबंधन आहे। मी सगळे बहिणींना रक्षाबंधन शुभेच्छा देतो। आपण नॅब डेफब्लाइंड करून राखी खरेदी करावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो, कारण खूप छान छान सुंदर सुंदर त्यांनी राख्या बनवल्या आहेत। आता येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आम्ही सोलापूरला जेवढे मध्यवर्ती उत्सव आहे सगळ्यांना आवाहन करून नक्कीच मॅडम आम्ही आपल्याकडून प्रोजेक्ट घेईल आणि आम्ही सोलापूरकरांना आवाहन करेल, जेणेकरून जे इथले विद्यार्थी आहे शिकणारे त्यांना फायदा होईल। आपण कुठं ना कुठं तर खरेदी करतो, पण आपण इथनं खरेदी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि आज APJ फाउंडेशनच्या वतीने राखी खरेदी करण्यात आली आहे आणि मी आता खरेदी करतो आणि मी सर्व शिक्षकांना वचन देतो की आमच्या लायक काय असेल तर नक्कीच आम्हाला एक तुमचा भाऊ म्हणून आम्हाला सांगावं। नक्कीच आम्ही आपल्या बरोबर आहे आणि पुढच्या काळात मिळून काम करू। मी आपल्याला अशी ग्वाही देतो आणि मला बोलून माझा जो मान सन्मान आपण केलात मी मनापासून आभारी आहे। धन्यवाद। माझं नाव वर्षा किशोर सिंग चव्हाण। मी गेली 8 वर्ष झाले नॅब डेफब्लाइंड प्रोजेक्टमध्ये ॲज अ पालक आणि ॲज विशेष शिक्षिका म्हणून काम करते। तरी आमच्या बहुविकलांग आणि डेफब्लाइंड मुलांनी खूप सुंदर सुंदर अशा राख्या बनवलेल्या आहेत आणि पर्यावरणपूरक असे सगळ्या राख्या आणि काम सुरू झालेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मुलांनी केलेलं आहे। तरी उद्या राखी पौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी ह्या राख्या घेऊन आम्हाला सहकार्य करावे। धन्यवाद। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित नॅब डेफ ब्लाइंड प्रोजेक्ट सोलापूर या विभागाच्या वतीने आपण अश्विनी हॉस्पिटलच्या समोर आपलं हे युनिट, ही बहुविकलांग मुलांची शाळा सुरू आहे। या ठिकाणी आपण मुलांना शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल, व्होकेशनल ट्रेनिंग, तसंच त्यांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनातून तसं शिक्षण आणि प्रशिक्षण देत असतो। आज आपण उद्या रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने
आपण आज राख्या विक्रीचा स्टॉल या ठिकाणी सुरू केलेला होता. गेल्या आठवड्याभरापासून सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, अडल्ट सर्व यासाठी मेहनत घेत आहेत. तसेच जे मुलं शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी क्लिनिकल असेसमेंट असतील, थेरपी असतील, हे देखील आपण या ठिकाणी विनामूल्य मुलांना देत असतो. तसेच सेंटर बेस प्रोग्राम आणि होम बेस प्रोग्राम असे 2 प्रोग्राम आपण या शाळेमार्फत राबवतो. त्यामध्ये जे मुलं इथं येऊ शकतात, जे बहुविकलांग आहेत पण ते चालू शकतात, व्हीलचेअरवरती येऊ शकतात, अशा मुलांना आपण या ठिकाणी शिक्षण देतो. जे मुलं इथं येऊ शकत नाहीत, स्लीपिंग पोझिशनमध्ये आहेत, अशा मुलांना, जे बसूनच आहेत, सिटिंग पोझिशनमध्ये आहेत, अशा मुलांना आपण घरी जाऊन आपले त्या प्रवर्गातील दिव्यांगत्वाच्या गरजेनुसार त्या प्रवर्गातील विशेष शिक्षक त्यांना घरी जाऊन शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करत असतात. आपण व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये राख्या असतील, दिवाळीचे आकाशकंदील असतील, सोप असेल, लिक्विड हँडवॉश असेल, फ्लॉवर बुके असतील, तसेच अगरबत्ती असेल, धूप असेल, इत्यादी सर्व प्रकारचे व्होकेशनल ॲक्टिव्हिटी या मुलांमार्फत प्रोडक्शन इथे तयार करत असतो. आणि त्या पद्धतीनं आपण त्या सणानिमित्त किंवा सणाच्या अनुषंगानं तसं विक्रीसाठी स्टॉल वगैरे लावत असतो. सोलापूरकरांना हेच आवाहन आहे की जी वस्तू आणि जी खरेदी आपण प्रत्येक सणासाठी बाहेरून खरेदी करत असतात, ती आमच्या विभागामार्फत जर आपण ती खरेदी केली तर या मुलांना एक रोजगार मिळण्यासाठी किंवा त्यांना एक सहाय्य मिळण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एक निश्चितच आपल्या सर्वांची मदत होईल. त्यामुळे आपण कधीही आमच्या या विभागाला अवश्य भेट द्या. धन्यवाद.